एनकेटी हॉल खारकराई ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमानाने व ठाणे नगर पोलीस स्टेशन तर्फे अंमली पदार्थ सप्ताहानिमित्त अंमली पदार्थ या विषयावर मार्गदर्शन तसेच पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रम करता पोलीस उपायुक्त श्री बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे नगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राबोडी व इतर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यासह नवतरुण मुंबई यांचे पदाधिकारी आणि मराठी कलाकार विजू माने, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, श्री कुशल बद्रिक, चला मामाच्या गोव्याला जाऊया टीम व 500 ते 550 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता। अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आपण राबवलेला आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्यांना यातून धडे दिले जातात। ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत झोन 1च्या कार्यक्षेत्रामध्ये नशामुक्ती संदर्भातील आजचा हा कार्यक्रम एनकेटी कॉलेज या ठिकाणी राबवला जात आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज स्ट्रॉंगली जाणं अत्यंत आवश्यक आहे की NDPS किंवा नशा यामध्ये कित्येक मुलांचे आयुष्य पूर्ण बर्बाद होत आहे। नशा ही घराघरापर्यंत काही ठिकाणी पोचलेली आहे। पूर्ण देशभरामध्ये नशामुक्तीच्या संदर्भात झिरो टॉलरन्स ही पॉलिसी राबवली जात आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपात या बाबतीतली अंमलबजावणी केली जात आहे आणि जोपर्यंत तुम्ही लोकांचा सहभाग करून घेणार नाही किंवा विद्यार्थ्यापर्यंत ही थीम पोचवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांना त्यापासून परावृत्त करणं शक्य होणार नाही। त्यामुळे प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना घेऊन जाऊन त्यांना या सर्व प्रकारापासून दूर कसं राहायचं, एखादा व्यक्ती जर त्यामध्ये अडकला असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं, या सर्व बाबतीमध्ये आम्ही त्यांना समुपदेशन करत आहोत आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। ही मोहीम सगळ्या कॉलेजेसमध्ये, सगळ्या शाळेमध्ये ही आम्ही जाणार आहोत, त्या ठिकाणी मुलांना कन्व्हिन्स करणार आहोत आणि अशा स्वरूपाचं काही अडचणी असतील तर कुणाशी संपर्क साधायचा आहे, काय करायचं आहे या संदर्भातलं परिपूर्ण मार्गदर्शन हे त्यांना देणार आहोत। सर, किशोरवयीन मुलं जरा चंचल असतात, मात्र ज्यावेळेस आपण समुपदेशन करता त्यावेळेस या विद्यार्थ्यांकडून काय नेमका रिस्पॉन्स आपल्याला मिळतो? अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे, कारण काय हेच वय आहे की ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी सहजपणे ॲक्सेप्ट केल्या जातात। जशा वाईट गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जातात तशा चांगल्याही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जातात। जर त्यांना समजून सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये याचा काय दुष्परिणाम होणार आहे किंवा वाईट परिणाम होणार आहे तर निश्चितपणे त्याला उदाहरणासह पटवल्यानंतर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये खूप फरक पडतो। मुलांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहेत, त्यांच्याकडून आम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा मिळत आहे की कोणत्या ठिकाणी काही अडचणी आहेत का, कोणता एखादा व्यक्ती चुकीचा आहे का, या संदर्भातली माहितीसुद्धा त्यांच्याकडून मिळत आहे। या सर्वांचा परिणाम एखाद्या जरी विद्यार्थ्याच्या आयुष्यावर सकारात्मक झाला तर निश्चितपणे या मोहिमेचा आम्हाला खऱ्या अर्थाने परिणाम मिळाला असं निश्चितपणे होईल।